नमस्कार. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण भारताकडे पाहतो. पण या लोकशाहीसमोर आज नेमकी कोणती आव्हानं उभी आहेत? चला, आज आपण याचाच सविस्तर आढावा घेऊया. तर मग या चर्चेची सुरुवातच एका अगदी मूलभूत प्रश्नानं करूया. लोकशाही म्हणजे खरंच फक्त निवडणुकांपुरतं मर्यादित आहे का? खरं तर लोकशाही ही काही एकदा मिळवून संपणारी गोष्ट नाहीये. ती एक सतत अखंड चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी आपल्याला नेहमीच जागरूक राहावं लागतं. आता ही एक संकल्पना समजून घेऊया. लोकशाही अधिक खोलवर रुजवणे. याचा साधा सरळ अर्थ असा आहे की लोकशाहीची जी मूल्ये आहेत ना, स्वातंत्र्य, समानता, न्याय, ही सगळी समाजाच्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हवीत. तेव्हाच ती खरीखुरी मजबूत होते. आणि म्हणूनच म्हटलं जातं की लोकशाही हा एक प्रवास आहे, एखादा स्टेशन नाही जिथे गाडी थांबेल. आणि या प्रवासात येणाऱ्या धोक्यांपासून तिला वाचवण्यासाठी आपला सगळ्यांचा सक्रिय सहभाग खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग आता बघूया की या लोकशाही प्रक्रियेसमोर नेमकी कोणती आव्हानं आहेत आणि सुरुवात करूया आपल्या अंतर्गत धोक्यांपासून. पहा, आपल्या समाजात फूट पाडणारी काही कारणं आहेत, जसे की धार्मिक संघर्ष, दहशतवाद, नक्सलवाद किंवा राजकारणात घुसलेले गुन्हेगार. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तर देशात अस्थिरता वाढते आणि मग लोक लोकशाही प्रक्रियेपासून थोडे दूर राहायला लागतात. यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नक्षलवाद. चला, आधी हे समजून घेऊया की ही समस्या नेमकी सुरू कशी झाली. याची सुरुवात झाली होती भूमिहीन शेतकरी आणि आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एक चळवळ म्हणून. पण हळूहळू या चळवळीचं स्वरूप बदलत गेलं. आता तिने एका हिंसक संघर्षाचं रूप घेतलं आहे, ज्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आणि आणखी एक गंभीर मुद्दा, राजकारणाचं गुन्हेगारीकरण. जेव्हा राजकारणातच गुन्हेगार शिरतात तेव्हा ते संपूर्ण व्यवस्थेला आतून पोखरून काढतात. ही लोकशाहीसाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. आता वळूया आणखी एका मोठ्या समस्येकडे, जी आपल्या लोकशाहीचा पायाच कमकुवत करते, आणि ती म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराचे परिणाम कसे एकामागोमाग एक होत जातात ते बघा. आधी तर सरकारचं काम नीट होत नाही, मग सार्वजनिक कामांना उशीर होतो, कामाचा दर्जा घसरतो आणि सगळ्यात शेवटी लोकांचा संपूर्ण व्यवस्थेवरचा विश्वासच उडतो. विचार करा, हे किती गंभीर आहे. आणि गंमत म्हणजे हा भ्रष्टाचार फक्त सरकारी कामांपुरता मर्यादित नाहीये, तो निवडणूक प्रक्रियेतही शिरला आहे. म्हणजे बघा, एका बाजूला सरकारी कामांमध्ये लाचखोरी चालते आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकांमध्ये बनावट मतदान किंवा मतदारांना आमिष दाखवलं जातं. बरं, आतापर्यंत आपण आव्हानं पाहिली, पण आता हे पाहूया की आपली लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी नेमकी काय पावलं उचलली जात आहेत. यासाठी ना अनेक स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. सरकार आपली धोरणं राबवत आहे, न्यायालये कायद्यात सुधारणा करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवर नागरिकांना अधिक सक्षम केलं जात आहे. याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी तब्बल 50% आरक्षण. हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं उचललेले एक प्रचंड मोठं पाऊल आहे. यामुळे निर्णय प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग वाढला आहे. याशिवाय स्वच्छ भारतसारखे जे सरकारी कार्यक्रम आहेत ना, त्यांचा उद्देशच हा आहे की देशाच्या विकासात सामान्य नागरिकांना थेट सहभागी करून घेता यावं. दुसरीकडे आपली न्यायव्यवस्था सुद्धा एक महत्त्वाची भूमिका बजावतीये. राजकारणात गुन्हेगारांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी कठोर कायदे केले जात आहेत, जेणेकरून सगळी प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, फक्त सरकारी सुधारणा करून किंवा कायदे करून काहीही होणार नाही. अंतिम आणि सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांची म्हणजेच नागरिकांची आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. लोकशाहीला जर खऱ्या अर्थाने यशस्वी करायचं असेल तर प्रत्येक स्तरावर नागरिकांचा सहभाग वाढायलाच हवा. आणि सहभाग म्हणजे फक्त मतदान नाही, तर आपल्या रोजच्या जगण्यात समानता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि बंधुता यांसारख्या मूल्यांचं पालन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग या चर्चेचा शेवट एका महत्त्वाच्या प्रश्नानं करूया. लोकशाहीमध्ये सरकारची जबाबदारी नेमकी कुठे संपते आणि आपली जबाबदारी कुठून सुरू होते? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हाच खऱ्या अर्थानं लोकशाहीला अधिक मजबूत करण्याचा मार्ग आहे.